नमस्कार मित्र हो. मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदरशा ग्रंथाचा. त्याचे नाव आहे येई परतुनी ज्ञानेश्वरा. लेखक डॉक्टर राजश्री मोरवंचीकर सर. देशोदेशीच्या लहान मोठ्या ज्ञानेश्वरांना सरांनी हे पुस्तक समर्पित केले आहे. या पुस्तकामध्ये सरांनी प्रस्तावनेसोबत आपल्याला दिलासाही दिला आहे. त्यामध्ये ते लिहितात, गीता स्वतंत्र ग्रंथ आहे की नाही याबद्दल भलेही वाद आहे. तथापि उपनिषदे आणि महाभारत यांना जोडणारा तो एक बळकट धागा आहे. जीवनामध्ये आपले कर्तव्य काय या अर्जुनापुढे उभ्या ठाकलेल्या प्रश्नाचे उत्तर गीतेमध्ये मिळते. पण समजण्यास ती दुर्बोध असल्याने ज्ञानदेवांच्या रूपाने ती सामान्यांपर्यंत पोहोचली हे मात्र निर्विवाद. त्यांच्या प्रयत्नातूनच लौकिक जीवनाचा धागा अध्यात्माशी जोडला गेला. तेच सूत्र हातात धरून तो धागा आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा सरांनी या पुस्तकामध्ये पुरेपूर प्रयत्न केला आहे. मित्र हो, ही आहे एक सचित्र ज्ञानेश्वरी. अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. वैद्याने पथ्य वारून द्यायचे आणि तूप साखरेचे अनुपन घेण्यास सांगायचे. मग काय आनंदी आनंदच. कारण विषयाचा कडवटपणा टाकून आत्मानंदांचा लाभ घेण्यासाठी मिळालेली ही संधी. यापूर्वी ज्ञानेश्वरी शब्दार्थाच्या दृष्टिकोनातून तसेच भावार्थांच्या दृष्टिकोनातून सुलभ करण्याचे प्रयत्न झाले आहेतच. तसेच अध्यायनिहाय एखाद दुसरे चित्र टाकून काहींनी प्रयत्नही केले आहेत. यातूनच सरांना प्रेरणा मिळाली आणि सचित्र ज्ञानेश्वरीची संकल्पना काहीशा वेगळ्या स्वरूपात त्यांना मांडावी वाटली. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी इतका श्रद्धेने वाचला जाणारा तथा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलेला अन्य ग्रंथ नाही. विशेषतः वारकरी संप्रदायांनी ज्ञानेश्वरीमधील संचिकत्व समाजासमोर प्रभावीपणे मांडल्यामुळे तळागाळातील भक्त तिच्याकडे आकृष्ट झाले. भजन कीर्तनासारख्या लोकधारेतून मांडल्यामुळे महाराष्ट्रभरच्या प्रचारास मदत झाली. नामदेवांनी सांगितल्याप्रमाणे ती संप्रदायाने कृतिशील अनुभवातून मांडल्यामुळे तिला भागवत संप्रदायाचे व्यासपीठही मिळाले. जातीपातीचे श्रेष्ठ कनिष्ठतेचे कसलेच बंधन नसल्यामुळे तिचा मनापासून स्वीकार झाला. सामान्यांची ज्ञानेश्वरी विशद करताना सर सांगतात, सामान्य माणूस प्रपंचाचा दिवसेंदिवस बोजड होत जाणारा गाडा ओढण्यात इतका गुंतलेला असतो की त्याला अध्यात्म, तत्वज्ञान, ज्ञानेश्वरी याकडे पाहण्यास अवसरच नसतो. पण जसा जसा तो या रगाड्यात पिचला जातो तसा तसा तो भक्ती मार्गाकडे अर्थात अध्यात्माकडे वळतो. यातही त्याला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. जसे नवसायास, गल्लोगल्लीतील ताई, माई, बाबा, दादा, मांत्रिक तांत्रिकांचे मंत्रतंत्र, गंडा, मित्रपरिवारांनी भौतिक सुखासाठी अनुसरलेला नाटक, चित्रपट, दूरदर्शन आणि मालिकांचा मार्ग या सर्वांच्या गराड्यातून पार पडल्यास त्याच्या केवळ नशिबानेच तो अध्यात्माकडे तसेच ज्ञानेश्वरीकडे, गाथा आदीसारख्या मनशांतीच्या मार्गाकडे वळतो. त्याची जर त्यांच्याशी मैत्री झाली तरच अध्यात्मात त्याला गोडी निर्माण होते. त्यामध्ये योगायोगाने वारकरी संप्रदायाचा सहवास जर त्याला लाभला तर पंढरीची ओढ निर्माण होऊन तो ज्ञानदेव तुकारामांच्या संपर्कात येतो. मित्रांनो, आपण कधी ज्ञानदेवांचा काळ कसा असावा याची कल्पना केली आहे का हो? या प्रश्नाचं उत्तर अतिशय समर्पक शब्दांमध्ये सरांनी या पुस्तकामध्ये दिलं आहे. ते असं, समाज वरवर एकसंघ दिसत असला ना तरी आतून धार्मिक श्रेष्ठ कनिष्ठता, जातीय कर्मकांड, उच्च नीचता, रोटीबेटी व्यवहार, देव देवता आदी सर्पांची वारुळे परंपरेने दृढ झाली होती. शिवाय यादवीच्या म्हणजेच भावकीच्या शापाची सुंदर फळे अख्खा देश आनंदाने भोगत होता. आजही भोगत आहे आणि भविष्याच्या वाटचालीचे तेच केंद्र असणार आहे. किंबहुना महाराष्ट्राची भाऊबंदगी हे व्यवच्छेदक लक्षण होय. या काळातील सामाजिक रूढी किती ताठर होत्या हे तर ज्ञानदेवांच्या कुटुंबाचे उदाहरण स्पष्ट करते. विठ्ठलपंत हे आपल्या ज्ञानदेवांचे पिता. पत्नीची परवानगी न घेता संन्यासाश्रमाचा त्यांनी स्वीकार केला. म्हणून त्यांच्या गुरुने त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमाकडे पाठविले. त्यांना 4 अपत्ये झाली. समाजाची जातीयता दिवसेंदिवस उग्र होत होती आणि धर्मक्षेत्रातील वाद प्रमादावर निर्णय घेण्याचा अधिकार ब्राह्मण वर्गाकडे होता.
आणि वाळीत टाकण्याचे अमोघ शस्त्रही त्यांच्या स्वाधीन होते. त्या शस्त्राचा वापर केला गेला आणि तोही अतिशय कठोरतेने. आपल्या अपत्यांना समाज रूढीत घ्यावे म्हणून विठ्ठलपंतांनी प्राणत्यागाचे प्रायश्चित्त घेतले. आपल्या प्रायश्चित्ताने श्रेष्ठींचे समाधान होईल आणि आपल्या अपत्यांना इतर जणांसारखा प्रपंच करता येईल ही त्यांची समजूत भाबडी ठरली. अगदी एका दशकाच्या आत सर्व कुटुंब समाधीस्थ झाले. काय या रूढी आणि काय हा समाज. मित्रांनो, मला मनापासून आपल्या ज्ञानदेवांचं, आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं अभिनंदन करावंसं वाटतं. ज्या समाजाने त्यांच्या माता पित्यांचा बळी घेतला तो समाज आता त्यांना त्यांच्या ज्ञानेश्वरीला स्वतःच्या सोयीनुसार स्वीकारायला लागला आहे. हे ना माझं स्वतःचं मत आहे. विठ्ठलपंत म्हणजे चैतन्य स्वामी. ते प्रामाणिक, वेदशास्त्र संपन्न आणि पापभीरू प्रवृत्तीचे गृहस्थ होते. पंडित वर्गाच्या दृष्टिकोन त्यांनी केलेले तथाकथित पातक म्हणजे आश्रम व्यवस्थेच्या पायऱ्यात चढताना झालेली चूक. संन्यासाश्रमानंतर गुरु आज्ञेवरून स्वीकारलेला गृहस्थाश्रम. त्यांचे गुरु आणि संत कबीरांचे गुरु एकच होते हेही इथं मला अधोरेखित करावंसं वाटतं. विठ्ठलपंतांनी केलेल्या या चुकीबद्दल त्यांच्या संततीस जबाबदार धरणे आणि त्यांचे स्वधर्मानुसार जगण्याचे सर्व हक्क अधिकार हिरावून घेऊन सामाजिकदृष्ट्या त्यांची कोंडी करून आसुरी आनंद उपभोगणे यातच आळंदीच्या पंडितांना जग जिंकल्याचा आनंद होत होता. समकालीन समाजाला हा सरळ सरळ होणारा अन्याय दिसत होता, जाणवत होता, परंतु लोक त्याबद्दल तक्रार करू शकत नव्हते. या रूढी परंपरांनी ग्रासलेल्या महाराष्ट्राला ताळ्यावर आणण्यात, याच महाराष्ट्राच्या अस्मितेच्या जडणघडणीमध्ये ज्ञानदेव आणि नामदेव यांचे बहुमूल्य योगदान आहे. तर याच पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांच्या जीवन आणि कार्याचा मागोवा मोरवंचीकर सरांनी आपल्या या पुस्तकामध्ये घेतला आहे. निवृत्तीनाथांच्या इच्छेप्रमाणे गीतेवरील भाष्य कथनास ज्ञानदेवांनी कधी, कुठे आणि कशी सुरुवात केली, पैठणला नव्हे तर चैतन्यस्तंभ पैस जिथे आहे त्या नेवाशाला भाग्य लाभलं हे कथन ऐकण्याचं, असा सुंदरसा वृत्तांत सर आपल्याला इथे वाचायला देतात. गीतेचा अर्थ आणि ज्ञानदेवांना त्यामधून जाणवलेले भाव यांचं एकत्रीकरण करून भावार्थ दीपिका प्रत्यक्षात आली. ज्ञानदेवांना माऊली का म्हटलं जातं याची सुंदरशी व्याख्या या पुस्तकामध्ये आपल्याला वाचता येते. ज्ञानदेवांच्या मनात समाधीचा विचार येण्यापूर्वी आपण संतांची मांदियाळी बरोबर घेऊन एकदा तीर्थयात्रा करावी आणि तीर्थयात्रेला नामदेवांनाही सोबत ज्ञानदेवांचा मनोदय होता. पांडुरंगाच्या साक्षीने या दोन प्रवाहांनी सोबतीने केलेला प्रवास फार अप्रतिम शब्दांमध्ये सांगितला आहे सरांनी. ज्ञानदेवांचा समाधी सोहळा आणि नामदेवांनी त्या सोहळ्याचे केलेले भावस्पर्शी वर्णन वाचताना अंगावर येणारा शहारा भानावर आणतो. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. या ओवीमध्ये माऊली या शब्दात असलेले ज्ञानदेव बापाच्या रूपात समोर उभे ठाकतात. मित्र हो, 18 अध्यायामध्ये हे पुस्तक तुम्हाला वाचता येईल. अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, ज्ञानविज्ञान योग, ब्रह्माक्षर निर्देश योग, विभूती योग, विश्वरूप दर्शन, मोक्ष संन्यास योग या अध्यायांमधून आपल्याला मोरवंचीकर सरांची ज्ञानेश्वरी अभ्यासता येईल. यामध्ये संतांचे वास्तव्य असणारी ठिकाणे दाखविणारे एक मानचित्रही सरांनी दिले आहे. येई परतुनी ज्ञानेश्वरा हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ आहे. अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला जाणारा आहे. ओव्यांचे मार्मिक निरूपण आणि ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव या पुस्तकातून आवेगाने येऊन आपल्याला स्पर्श करतो. हे अमृतपान करविणारं, ज्ञानदेवांना अजून सोपं करून त्यांच्या शब्दांमधला गर्भित अर्थ समजावणारं येई परतुनी ज्ञानेश्वरा हे पुस्तक आपण आमच्याकरता लिहिलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर, उभं आयुष्य या ज्ञानपंथावर चालत आला आहात तुम्ही. निर्मळ पाण्याच्या प्रवाहात पडलेलं तुमचं स्वच्छ प्रतिबिंब तुमच्या संघर्षाची साक्ष देतं. तुमच्या शब्दांमधली ताकद एवढी प्रचंड आहे
की त्यांचं नुसतं वाचन करतानाही वाचकाला ज्ञानाचा साक्षात्कार घडत जातो. सर, तुमच्या मनातले ज्ञानेश्वर माऊलीचे सगुण रूप माझ्या मनात उमटावं ही माझी मनापासून इच्छा आहे. येई परतुनी ज्ञानेश्वरा या पुस्तकाला उत्कृष्टतेचा दर्जा देण्याएवढी माझी योग्यता तर नाही, परंतु स्वतःचा योग्य दर्जा राखण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचणं गरजेचं आहे हे साऱ्यांच्या मनावर कोरण्यासाठी आज हा समृद्ध ग्रंथ मी हातात घेतला होता. मित्रहो, मराठी जाणत असालच आपण, म्हणून आज मला या क्षणी तुम्ही ऐकत आहात. मराठी आहात तर तुम्हाला भाग आहे ज्ञानेश्वरी वाचणं आणि ती समजून आणि उमजून घेणं. त्या समृद्ध समजेसाठी हे पुस्तक नक्की तुम्हाला सर्वांना मदत करेल. आता मी आपली रजा घेते. हा पुस्तक परिचय जर तुम्हाला आपलासा वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच पुन्हा भेटू एका सुंदरशा पुस्तकासह. त्याचं नाव आहे प्रदीर्घ वाटचाल स्वाधीनतेकडे, लेखक नेल्सन मंडेला. तोपर्यंत आजच्या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.